हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सतगुरुदेव की जय. बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु की नहीं सुर नर मुनि जन साधुओं संतों सर्वसदी नहीं. सतगुरु साहेब संत सब दंडोतम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. निराकार निर्विषम काल जाल भयभंजनम. निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशोन्दुनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलय. उज्ज्वल हिरंबर हरदम अम्बे परवा अथा है वार पार नहीं मध्यतम. गरीब जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आद्यंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिधि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सतपुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शीसम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय ध्यावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे शेष 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं धरूं चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करूं कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बंदी जाम गुलाम. कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जा खेचो हाँ जाऊं मैं. तो करो तो बावड़ू दूर दूर करो तो जाऊं. ज्यों राखो त्यों ही रहूं जो देवो सो खाऊं. जय इब के सतगुरु मिले सब दुख आँखों रोए। चरणों ऊपर शीश धरूं
कहूँ जो कहनी हो। कबीर साईं मिलेंगे पूछेंगे कुशलात, आदि अंत की सब कहूँ अपने दिल की बात। गुरु जी तुम ना भूलियो, चाहे लाख लोग मिल जाही, हम जैसे तुमको बहुत हैं, तुम जैसे हमको नहीं। तुमरे विसारे क्या बने, मैं किसकी शरण में जाऊं। शिव वृंच मुनि नारदा, तिनके हृदय न समाऊं। अब गुण किए तो बहुत किए, करत न मनी हार। बावे बंदा बख्श दियो, बावे गर्दन मार। अब गुण मेरे बाप जी, बख्शो गरीब नवाज। जो मैं पूत कुपूत हूँ, बोहरे पिता को लाज। मैं अपराधी जन्म का, नक्सक बरे विकार। तुम दाता दुख भंजना, मेरी करो संवार। सूरत करो मम साइया, हम हैं भवजल माही। आप ही बह जाएंगे जो, तुम न पकड़ोगे बाँ। हे बंदी छोड़ दयाल जी, तुम तक हमारी दौड़े। जैसे काग जहाज का, अब सूझत और न ठोरे। परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टीचे रचनहार कबीर साहेब, कबीर परमेश्वरजी, हे आम्हा सर्व आत्म्यांचे जनक आहेत। हे आमचे कुळमालक, ते आमचे हमदर्द आहेत, ते आमच्यासाठी भटकत आहेत। पुण्यात्म्यांनो, आम्ही एक फार मोठी चूक करून ठेवली आहे, ज्याचा परिणाम म्हणून आपण ह्या घाणेरड्या जगामध्ये दुःख भोगत आहोत। प्रत्येक प्राणी सुखाच्या शोधात, धनाच्या शोधात इथं फिरतो आहे। कुणी त्यासाठी साधनं स्वीकारली आहेत, कुणी सुखी होण्यासाठी धन मिळवणं हाच उद्देश स्वीकारलेला आहे, आणि कुणी आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतलेला आहे, तोही फक्त सुखप्राप्तीसाठी। कारण ह्या लोकामध्ये ती वस्तू नाहीये जिचा आपण शोध घेत आहोत। ती वस्तू कुठं आहे? ती सतलोकामध्ये आहे। त्या सुविधा ज्या आपण इथं शोधतोय, त्या सतलोकामध्ये आहेत। एका मिठाच्या पोत्यात पडलेला एखादा किडा जर त्यात काही मिठाई स्वादिष्ट पदार्थ शोधतो आहे, तर त्याचे व्यर्थ प्रयत्न आहेत। ते तर मिठाईच्या पोत्यात असेल, मग त्यात कुठंही तोंड लावलं तिथे त्याला आनंदच मिळेल। तर ही 21 ब्रह्मांड या भगवान काळाची, ह्या ब्रह्मची, क्षरपुरुषाची, हे मिठाचं पोतं समजा। आणि सतलोक तो मिठाईचं पोतं आहे, साखरेचं पोतं आहे। तर त्या साखरेच्या पोत्यातच मिष्टान्न मिळतील। ह्या खारट मिठाच्या पोत्यात तो स्वाद मिळूच शकत नाही।
पुण्यात्म्यांनो, ही गोष्ट जो दास तुम्हाला सांगतोय, ही कुठल्या डोम भाटाची गीतं नाहीयेत. ही कोणा सामान्य माणसाची सांगितलेली गोष्ट नाहीये. हे त्या सत्पुरुष पूर्ण परमात्मा कबीर भगवानांनी दिलेलं ज्ञान आहे. हे दास तुम्हाला सांगतोय. ह्यावर तुम्ही 100% 100% विश्वास ठेवा. कारण आम्हाला ह्या काळाकडून, ह्या नकली संत पंथ आचार्यांकडून इतकं भ्रमित केलंय की देवाचं नामोनिशाणसुद्धा ठेवलं नाही. जितके पंथ तितकेच मंत्र, तेवढंच भिन्न भिन्न ज्ञान, आपल्या आपल्या दंतकथा, आपले आपले वेगळे लोकवेद बनवले आणि आमची मनं अज्ञानाने भरून टाकली. पुण्यात्म्यांनो, पूर्ण परमात्मा सत्पुरुष कबीर देवजी आहेत, कबीर साहेब आहेत, कबीर भगवान आहेत. हे ते परमात्मा आहेत ज्यांच्याविषयी चारही वेद साक्ष देत आहेत, त्यांचं गुणगान करताहेत. आणि तेच परमात्मा आपल्या विधानानुसार काशीमध्ये, बनारसमध्ये, ह्या भारत देशाच्या पावनभूमीवर, तसं तर परमात्म्याची सारी ब्रह्मांड, सगळी पृथ्वी त्याच्याच नियंत्रणाखाली येते. तरीही परमात्म्याने जिथं विशेष लीला केलेली असते तो इतिहास निराळाच असतो. काशी शहरात आले होते आणि 120 वर्ष ह्या धर्तीवर राहिले. एका जनसामान्य माणसासारखी लीला केली. आपल्या हातांनी काम करून निर्वाह करून दाखवला. ही सारी लीला त्या परमात्म्याने कशासाठी केली, का करतात ते असं, ते आपल्याला हे दाखवू इच्छितात की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ना कुठल्या खूप मोठ्या जातीची आवश्यकता. कारण त्यावेळी जेव्हा परमात्मा बनारसमध्ये आले होते, काशी शहरात आले होते, त्या काळी ब्राह्मण वर्ग, ब्राह्मण जात जी होती ती खूप उच्च मानली जायची. आणि हीच धारणा होती की हेच लोक परमात्म्याला भेटले आहेत आणि हेच भगवान प्राप्त करू शकतात. सद्ग्रंथांचं अध्ययन करण्याचा अधिकार यांनाच आहे. यांचं काम आहे ऋषीमुनींचं की भगवानाचा शोध घेणं, त्यांच्याकडून शक्ती संग्रह करणं आणि आपल्याला वाटणं. आम्ही त्यांची सेवा करायचो आणि ते आम्हाला आशीर्वाद द्यायचे. ठीक आहे, जसं हे साधना करायचे, थोडा बहुत कोणाला लाभ पण मिळत असे कोणाकडून. म्हणजे अशी गोष्ट झाली की टायरमधून टायरमध्ये हवा भरण्यासारखी झाली. दोन्ही निरुपयोगी होतील. आता ते परमात्मा हे सांगण्यासाठी आले होते की परमात्मा कुठल्या जाती किंवा धर्माशी जोडलेले नाहीत. कारण की सर्व आत्मे त्याच परमात्म्याचे आहेत. आणि जो त्यांच्या सांगण्यानुसार सत्साधना करेल तर मालिक त्यांच्याबरोबर आहे, इतरांच्या नाही. परमात्मा क्या कहा करते, जैसे कहते हैं कि सुर ही बंधी चमार के और बामण बोरा भांग और जिनने सतभक्ति करी नहीं वो नाहक धारे सांग. आता काय सांगतात की जर चांभाराच्या घरी, चर्मकाराच्या घरी म्हणजे क्षुद्र जातीमध्ये, आणि त्याने गाय बांधून ठेवली आहे दूधवाली, आणि ब्राह्मण उच्च जातीचा आहे आणि तो पेरतोय भांग आपल्या शेतामध्ये, आपल्या जमिनीमध्ये त्याची पेरणी करतोय, तर असं दूध जे अमृत आहे ते गायीपासूनच मिळणार आहे. भले ती कुठेही असो, ब्राह्मणाची असेल तर त्याला पण देईल, आणि चांभाराच्या घरी असेल तर त्याला पण देईल, शूद्राच्या घरी असेल तर त्यालाही दूध देईल. तर त्या गायीपासून दूध मिळतं. तर ही सतभक्ती मग कुणीही करो, त्यामुळे त्याला प्रभूचा लाभ प्राप्त होणारच. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने येऊन आपल्याला हे ज्ञान दिलं. जर ते मालिक आले नसते आणि आम्हाला हे ज्ञान दिलं नसतं, आपण कधीच आपल्या इच्छित स्थानावर जाऊ शकलो नसतो. आपण तर इथे आपण आपल्या एका चुकीमुळे अडकलोय. हे स्थान राहण्यायोग्य नाहीये. हा काय लोक आहे? इथं काही व्यवस्था आहे? विचार करून पहा सखोलपणे. कारण या काल भगवानाने आपल्याला एवढा वेळ देऊन ठेवलेला नाहीये. आपल्याला इतकं टेन्शनग्रस्त करून ठेवले. पूर्ण दिवस उदरनिर्वाहासाठी, पूर्ण दिवस रात्र, दिवसभर काम करायचं आणि रात्री त्याचंच चिंतन करत बसायचं.
आपण विचारही करू शकत नाही की ही काय व्यवस्था आहे. रात्री झोपा, सकाळी उठलं की पळा, कमवा, खा, परत झोपा, खा, झोपा, परत मरा. बंगला बनवला म्हणतोय यात थाटाने राहीन. बनवता बनवताच मेला. आता थाट कुठे राहिला? तर परमात्म्याने येऊन हे सत्यज्ञान दिलं. जर ते परमात्मा आले नसते तर पुण्यात्म्यानो आम्हाला हे कसं कळलं असतं की अजून दुसरं ठिकाण पण आहे. आम्हाला तर या काळाच्या संदेशवाहकांनी, ह्या नकली पंथांनी, ऋषी महर्षींनी फक्त स्वर्ग, महास्वर्ग एवढीच माहिती देऊन फायनल करून ठेवलं होतं. त्यांनाही मुश्किलीने तेवढंच माहिती होतं. ते तर स्वतः दाता आले, चारही युगात येतात म्हणून आम्हाला कळलं. आज त्याच्या मुलांना हे ज्ञान झालं आणि ज्ञानाचा प्रसार त्याच परमात्म्याने केला. पुण्यात्म्यांनो, ह्या कलियुगामध्ये ते करवून घेतात. नाहीतर शिक्षणाची आम्हाला कशाला गरज पडली असती. बेईमान झालोय आम्ही. भावाभावात प्रेम राहिलं नाही, भाऊ बहिणीत प्रेम राहिलं नाही, मातापित्यांवर प्रेम राहिलं नाही. माया माया दिसतीये. अशी मूर्खांची स्पर्धा लागलीये. मोठं घर बनवायचं, दुनिया जय जयकार करेल, तुझी प्रतिष्ठा वाढेल. मग त्यासाठी न जाणो किती किती उलटी सुलटी कामं करावी लागतात. तर परमात्मा सांगतायत, आग गए ना बावडे रहते भी सब जा, बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाणा ना. की जे आधी गेले त्यांनी तर येऊन काही संदेश दिला नाही आम्हाला, आणि जे शिल्लक राहिले तेही हळूहळू मृत्यू पावत आहेत. आणि सांगतायत की बिन साहेब की बंदगी कहीं ठोर ठिकाणा ना. साहेब म्हणजे भगवान, परमात्मा. आता जसं आज आपल्या पूर्वजन्माच्या संस्कारांच्या आधारावर खूप सुविधा आहेत, चांगली पोस्ट मिळालीये, पैसा पण खूप आहे, मुलंबाळं पण चांगली आहेत. पुढे मुलाबाळांची व्यवस्था की जिथं लग्नकार्य पण चांगल्या घरात झालेलं आहे, जसं तुम्ही चांगलं मानता या मायेच्या पुजाऱ्यांना. परंतु संतमत याच्या विपरीत आहे. परमात्मा म्हणतायत, कबीर सब जग निर्धना और धनवंता नहीं कोई, धनवंता सो जानियो जिस पर राम नाम धन होई. तर काय सांगितलं भगवानाने? तुम्ही असा विचार करत असाल की माझी तर छान मजा चाललीये, आनंद आहे, खूप सुख आहे. हे सुख आहे किती वेळाचं आणि तुमचंच पुण्य आहे. 1 मिनिटात मृत्यू होईल. चला मग कुठं? जर पुण्य चांगले असतील तर स्वर्गात. स्वर्गातील वेळ जर संपला, हा स्वर्ग काय आहे? हे एक रेस्टॉरंट आहे. स्वर्ग एक रेस्टॉरंट समजा. हे प्रत्येक शहरात असतात सुप्रसिद्ध रेस्टॉरंट. एक कॉमन रेस्टॉरंट आहे. स्वर्ग आहे ज्याचा राजा इंद्र असतो. आणि ह्या प्रत्येक देवतेच्या लोकांमध्येही एक स्वर्ग आहे. जसं विष्णूजींच्या लोकामध्ये स्वतंत्र एक स्वर्ग म्हणजे रेस्टॉरंट आहे. ब्रह्माजींच्या लोकातही एक वेगळं रेस्टॉरंट म्हणजे स्वर्ग आहे. तसंच शंकर भगवानांच्या लोकमध्ये म्हणजे सर्व देवी देवतांचीही आहेत असं समजा. आणि जो साधक ज्याची पूजा करतो त्याच्यापास जातो, तिथे पुण्यकर्मी प्राणीच जातो ज्याने धर्मपुण्य केलं आहे, भक्ती केली असेल. तर जेव्हा हा स्वर्गात पोहोचतो त्याला सर्व सुविधा उपलब्ध होतात. जसं एखादी धनी व्यक्ती पिकनिकसाठी जातात उन्हाळ्याच्या दिवसात, कुलू, मनाली, सिमला साईडला जातात आणि 2 महिने उन्हाळ्याचे तिथे व्यतीत करतात रेस्टॉरंटमध्ये, खोली भाड्याने घेऊन तिथे राहतात. सर्व गोष्टी किमती असतात. त्याच्या खिशातूनच सगळा खर्च होत असतो, पण त्याला आनंद मिळतो. जेव्हा सोबत घेऊन गेलेले 20-30 हजार 2 महिन्यात संपतात तेव्हा तोंड बारीक करून खाली येईल आपल्या कर्मक्षेत्रामध्ये आणि परत सुरू करेल. 1 वर्षपर्यंत 2 पैसे वाचवेल, मग पुन्हा जाऊ शकतो. नाही वाचले तर तिथेच धक्के खात राहील, गर्मीला सहनच करील. तर पुण्यात्म्यांनो, त्याचा खिसा खाली झाला. जे सेव्हिंग होतं ते संपलं आणि परत तोच धंदा करायचा, तेच कर्म परत करायचे. तसंच फक्त पुण्यवान व्यक्तीच फक्त स्वर्गात जाऊ शकतात. स्वर्गामध्ये काय आहे? या सर्व देवदेवतांनी रेस्टॉरंट उघडली आहेत आणि त्यांचा आपापला पर्सनल चार्ज वेगळा असतो आपल्याला तिथं ठेवण्याचा, आणि त्यांचा तुम्हाला तिथं ठेवण्याचा पर्सनल चार्ज वेगळा असतो.
पुण्यात्म्यांनो, आपण ह्या अध्यात्म्याच्या मार्गामध्ये मायनसमध्ये होतात. हा दास तर बिलकुल झिरो होता. जसं परमात्म्याने म्हटले स्वतःवरतीच एक उदाहरण देऊन, पीछे लग गया जाऊं था मैं लोक वेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए दीपक दे दिया हाथ. आता लोकवेदाच्या आधारावर जे ज्ञान आणि साधना करत होते ती व्यर्थ होती. सद्गुरू भेटले म्हणजे ही तत्वज्ञानरूपी टॉर्च आपल्याला मिळाली. आता तिच्या उजेडात आम्ही भटकणार नाही मार्गावरून, बरोबर जाऊ. तर आम्ही ज्या स्वर्गाला उत्तम मानत होतो, कोणी आमच्या घरातला सदस्य मृत्यू पावला तर आम्ही असं म्हणायचो की तो स्वर्गवासी झाला. तिकडं तर आपण म्हणतो स्वर्गात गेला, तिकडून आमचे गुरुजी येतात ब्राह्मण, आणि काही दिवसांनी म्हणतात की तुझे वडील दिसले होते मला. स्वर्गामध्ये कपडे मिळत नाहीयेत त्यांना, 5 कपडे पोहोचवावे लागतील. आणि मग कधी म्हणतात की तुझ्या पिताजींना दूध मिळत नाहीये स्वर्गामध्ये, एक गाय द्या गुरुजींना. तो दुभती गाय गुरुजींना देऊन टाकतो, तिचं दूध पिते गुरुजींचं कुटुंब. पुन्हा यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ज्याला तुम्ही स्वर्ग म्हणता त्यात दूध आणि कपडे मिळत नाहीत, हे तर आश्चर्यच आहे. मग काय खाक स्वर्ग आहे तुमचा? आधी तर हे स्वर्गापर्यंत जाऊच देत नाहीत, भूत बनवतात, साधना चुकीची करायला सांगतात. आणि काही छोटं मोठं पुण्य करून कोणी गेलंच स्वर्गात तर पुण्य संपलं म्हणून पुन्हा नरकात. आता स्वर्गातला कालावधी पूर्ण होताच मग तिथून म्हणतात चला. बायफोर्स जसा इथं तुमचा जबरदस्तीने मृत्यू होतो तसा स्वर्गातल्या देवतांचा पण बायफोर्स मृत्यू होतो ॲटोमॅटिकली. मग लगेच सांगतात चला नरकात. आता नरकातली वेळ संपली की लगेच म्हणतात चला गाढव बना. गाढव योनीतला कालावधी पूर्ण झाला की म्हणतात चला आता कुत्रा बना. कुत्र्याची योनी पूर्ण झाली की डुक्कर बना, आणि मग मनुष्य बना. पुन्हा मृत्यू होईल, परत चला. हे चला चला तर भाई सतलोकमध्ये संपेल, इथं तर तसंच राहणार. आता परमात्मा म्हणतात आगे गए ना बावड़े रहते भी सब जाही, बिन सत पुरुष की भक्ति कहीं ठोर ठिकाणा नाही. हे ज्ञान देण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर येतात, जसं आपल्याला खूप वेळा सत्संगात सांगितलंय आणि प्रमाण दाखवलेत. आपले पवित्र वेद पण त्याची साक्ष देतात, कारण त्या परमपित्याचा एक इतिहास आहे, त्यांचं चरित्र आहे, त्यांचे गुण लिहिलेले आहेत परमेश्वरांचे. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त नंबर 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86च्या मंत्र 26 आणि 27 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 82च्या मंत्र 1, 2, 3 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96च्या मंत्र 16 पासून 20 पर्यंत. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20च्या मंत्र 1 मध्ये. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये. अजूनही खूप सारे पुरावे आहेत, म्हणजे हजारोंच्या संख्येमध्ये असे मंत्र आहेत जे सरळ कबीर परमात्म्याचा महिमा, म्हणजे पूर्ण परमात्म्याचा महिमा सांगताना म्हणतात की तो परमात्मा सतलोकामध्ये राहतो आणि तिथून वेगानं इथं या मर्त्यलोकामध्ये येतो. इथं येण्याचा उद्देश काय असतो की तो उपदेश करण्याच्या इच्छेने, तो तत्वज्ञान सांगण्यासाठी येतो. चांगल्या आत्म्यांना भेटतो, त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार करतो, आपले साक्षी बनवतो, त्यांना आपल्या वास्तविकतेचा परिचय करवतो. मग ते संतजन जे दृढभक्त असतात परमात्म्याचे, विशेष प्रिय आत्मा असतात, मग त्या परमात्म्याच्या डोळ्यांनी पाहिलेल्या महिम्याचं ते गुणगान करतात. त्यासाठीच परमात्म्याने सांगितलं आहे की सतयुग में सत सुकृत कह टेरा, त्रेता नाम मुनिंदर मेरा, द्वापर में करुणा में कहाया, कलियुग नाम कबीर दराया. चारों युग में संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणिक मोती बरसे, ये जग चुगता डेल रे. पुण्यात्म्यांनो, हा शुभ समागम जो चालला आहे
तो त्याच पुण्य दिवसाच्या निमित्ताने चालला आहे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ उत्तरा पौर्णिमा देशी भाषेत, संवत 1455, सन 1398चा तो शुभ दिन, ज्या दिवशी परमात्मा सतलोकातून चालत आले आणि काशी शहराच्या बाहेर एका सरोवरामध्ये, लहरतारा नावाच्या सरोवरामध्ये, उमललेल्या एका फुलावर, कमळाच्या पुष्पावर शिशुरूप धारण करून विराजमान झाले. त्यांना त्यावेळी एक रामानंद ऋषींचे शिष्य ऋषी अष्टानंदजी तिथं त्या सरोवरामध्ये स्नान करून ब्रह्ममुहूर्तावर सकाळी सकाळी आणि साधना करण्याचा प्रयत्न करत होते, जी त्यांच्या गुरुजींनी साधना सांगितली होती. प्राकृतिक शांतीचा ते लाभ घेत होते. त्यांनी पाहिलं की आकाशातून एक प्रकाशाचा पुंज गोळा आला. डोळे दिपून गेलेत. जेव्हा पाहिलं त्यांनी प्रकाशाला, डोळे दिपून गेले, डोळे बंद झाले. काय पाहिलं त्यांनी? एक बालक दिसला, शिशु. आता पुण्यात्म्यांनो, जसं सूर्याकडे आपण पाहतो तर आपले डोळे प्रकाशाला सहन करू शकत नाहीत, मग डोळे बंद करतो तर प्रकाशरहित सूर्याचा आकार दिसतो. ठीक त्याच प्रकारे ते शिशुरूप धारण करून परमात्मा सतलोकातून आले. ऋषी अष्टानंदजींनी जेव्हा डोळे उघडले, बघितलं तर नाही सहन करू शकले त्या प्रकाशाला. डोळे बंद केले तर काय पाहिलं की एका लहान बालकाचं प्रतिबिंब दिसलं. थोड्या वेळाने काय पाहिलं की तो प्रकाश एका त्याच सरोवराच्या किनाऱ्यावर एका कोपऱ्यात गुप्त झाला. अंधार होता, काही दिसलं नाही. उठून चालू लागले. त्यांना वाटलं की कदाचित आपल्या भक्तीचं फळ असेल. ऋषी त्यांचे गुरुदेव स्वामी रामानंदजींना जाऊन विचारलं की हे गुरुदेव, आज मी भक्तीची साधना करतेवेळी असा एक दृष्टांत पाहिला, त्याचं समाधान करा गुरुवर. आकाशातून प्रकाशाचा गोळा येताना दिसला. डोळे बंद झाले, ते सहन करू शकले नाहीत. त्याच डोळ्यांमध्ये काय प्रतिबिंब दिसलं? एक प्रकाशरहित बालक दिसू लागलं. हे काय माझ्या भक्तीचं फळ आहे ऋषीवर, की माझा काही भ्रम आहे? मग ऋषीजींनी जसं ज्ञान होतं तसं सांगितलं की वरच्या लोकातून अवतार इथे काही लीला करण्यासाठी येतात, तेव्हा असेच तारा तुटल्यासारखे होते. आता तो एखाद्या आईच्या पोटी जन्म घेईल काही दिवसातच इथं. त्यांना तेवढंच ज्ञान होतं, कारण त्यांचे भगवान असेच आईकडून जन्म घेऊन इथले भगवान म्हणवतात. परंतु ना सतगुरु जननी जने उनके माना बाप, पिंड ब्रह्मांड से रहित हैं जहां ना तीनों ताप. आणि परमात्माही म्हणतायत स्वतः, मात पिता मेरे नहीं ना मेरे घर दासी, जुल्हे का सुत आण कहाया जगत करे मेरी आसी. माझे कोणी आईवडील नाहीत, ना मी कोणी पत्नी म्हणजे स्त्री धारण केली, आणि मी एका विणकराच्या घरी लीला केल्यामुळे मला धानक विणकर म्हणून सगळे माझी चेष्टा करतात. तर पुण्यात्म्यांनो, तो परमात्मा स्वतः ह्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला एक शिशुरूप धारण करून आले आणि त्या शुभ दिवसानिमित्त त्या परमात्म्याची महती सांगण्यासाठी हा विशेष 5 दिवसांचा समागम सुरू केला आहे. धन्य भाग्य आहेत आपले, धन्य आपले मातापिता ज्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला. आपल्याला अशा चांगल्या वेळी हा प्राईम टाईमला मनुष्यजन्म आणि हे तत्वज्ञानाचं भांडार खुलं केलं ह्या दासाकरवी परमपिता परमात्म्याने, जे 600 वर्षांपूर्वी परमात्मा भंडारा भरून गेले होते आपल्या सूक्ष्मवेदामध्ये. पण ज्या महापुरुषांना परमात्मा भेटले होते आणि ज्यांना सचखंड सतलोक दाखवला होता, आपले साक्षीदार बनवलं होतं, त्यांना एक विशेष निर्देश केला होता की आत्ता ह्या तत्वज्ञानाला गुप्त ठेवा. तुम्ही लिहून ठेवा आपल्या वाणीने, अवश्य ॲफिडेव्हिट लिहा, पण पद्य भागामध्ये. आणि परत कधी जेव्हा वेळ येईल कलियुगामध्ये, काळाबरोबर वादा झाला होता भगवानाचा, त्यांचं कॉम्प्रोमाइज झालं होतं. ह्या काळ भगवानाने सांगितलं होतं की परमात्मा, आपण 3 युगांमध्ये जीव कमी घेऊन जा.
चौथा युग जब कलयुग आवे तब तो शरण जीव बहु जावे, ऐसा वचन हर मोय दीजे, तब तुम गमन संसार ही कीजे. तर परमात्म्याने सांगितलं की ठीक आहे, 3 युगांमध्ये जीव कमी घेऊन जाईन. चौथं युग जेव्हा कलियुग येईल तेव्हा तू आडवा येऊ नकोस मध्ये. तेव्हा याने म्हटलं होतं भगवान, एक अजून विनंती आहे दासाची. काळाने म्हटलं होतं परमात्म्याला, कबीरजींना. परमात्म्याने म्हटलं बोल काय आहे, की भगवान जोर जबरदस्ती करू नका. आपण आपलं ज्ञान देऊन घेऊन जा, आपलं बनवून घेऊन जा. आपण जबरदस्ती करू नका. माझ्या ज्ञानाचा आश्रित माझा. तुमचं ज्ञान ऐकून तो प्रभावित झाला तर तो तुमचा. असं करा. तर परमात्म्याला तर माहीत होतं की माझा झाल्याशिवाय कोणी जाऊच शकत नाही, कारण माझ्यापासून सुटून हे तर आलेच आहेत. जोपर्यंत ज्या आस्थेने तुम्ही या काळाबरोबर इथं आलात आणि पक्के राहिलात, तर अशीच श्रद्धा ह्या ज्ञानामुळे आणि या भक्तीच्या प्रेशरमुळे तुमची एवढी आस्था बनत जाईल ह्या विश्वामध्ये, तुम्हाला कबीर परमेश्वराव्यतिरिक्त कोणी दुसरा भगवान दिसणारच नाही. पूर्ण विश्वामध्ये पहा असा दिवस येईलच. आणि परमात्मा नाहीच आहे, आम्ही तर आमच्या बालबुद्धीने ज्या कोणी संत पंथाने जसं आम्हाला ज्ञान दिलं तसं आम्ही मानलं की हे गुरुजी आहेत, खूप थोर आहेत, हे धुरंधर बनून आलेत, परमधनी आहेत. आणि त्यांना कख माहीत नव्हतं ह्या परमज्ञानींना. ना यांना सतलोकाचा पत्ता, ना सतखंडाचा पत्ता, ना यांना सतनामाबद्दल माहिती. कारण परमात्म्याने सांगितलं होतं, धर्मदास मेरी लाख दुहाई, और ये मूल ज्ञान की दबार ना जाई. मूल ज्ञान बाहर जो पढ़ी, बिचली पीढ़ी हंसनी तरही. तर परमात्म्याने हे मूळ ज्ञान ह्यासाठी गुप्त ठेवलं होतं की ह्या काळाने जेव्हा परमात्म्याने सगळी स्वीकृती दिली जी त्याने डिमांड केली आणि वचनबद्ध केलं भगवानांना, परमात्म्याला माहीत होतं, म्हणाले करू द्या, काय करतोय ते इतकंच करू शकतो. जेव्हा परमात्म्याने सर्व वचनं दिली त्याला, तेव्हा तो म्हणाला की जा जोगजीत. जोगजीत रूपात, आपल्या पुत्राच्या रूपात परमात्मा तिथे विद्यमान होते, ज्यावेळी काळाची आणि परमात्म्याची ही चर्चा झाली होती. तेव्हा या काळाने तात्काळ पलटी मारली आणि म्हणाला, जोगजीत तुम्ही या कलियुगात आणि घेऊन जा तुम्हाला पाहिजे तेवढे हंस, परंतु ह्या कलियुगामध्ये मी त्यांना इतकं निरुपयोगी करेन, आपले नकली दूत संदेशवाहक पाठवून, खोटे पंथ चालवून तुझ्या नावावर, कबीरांच्या नावावर, सतलोकाच्या नावावर, सतखंडाच्या नावावर इतके पंथ आणि इतका चुकीच्या ज्ञानाचा प्रचार करवून घेणार. देवी देवता, मंदिर, तीर्थ, मूर्तीपूजेवर इतकं, कर्मकांडावर इतकं आरूढ करवून देईन की ज्यावेळी तुम्ही याल किंवा तुमचा कोणी संदेशवाहक येईल, दूत तुमचा, त्याच्या आधी संपूर्ण जगाला, सर्वांना भ्रमित करून टाकणार. तुझ्या नावावर नकली पंथ बनवणार. सतलोक सचखंडाचा महिमा सांगतील, पण नाव माझं काळाचं देतील, नकली नाव देतील. आणि त्या पंथांमध्ये जेवढे काही असतील जीव, ते सर्व माझ्याच तोंडात येतील. 12 पंथ करूं मैं साझा, नाम तुम्हारा ले करूं आवाजा. 12 पंथ नाम जो ले ही, वो मेरे मुख में आन समोई. और अनेक पंथ चलाऊं, या विद जीवों को वरमाऊं. जोग जीत जावो संसारा, जीव न माने कहा तुम्हारा. आता हा काळ सांगतोय, जीव तुम्हारा कहा न माने, हमारी ओर हो बाद बखाने. आमचे वकील बनतील ते सगळे, इतकं चुकीचं ज्ञान भरवून देईन मी, आणि माझ्या बाजूने होऊन तुझ्याबरोबर वादविवाद करतील. तर पुण्यात्म्यांनो, तेव्हा परमात्म्याने आपल्या प्रिय आत्म्यांना, ज्यांना ते भेटले, त्यांना एक विशेष इशारा देऊन ठेवला होता की माझ्यावर एक उपकार करा की ह्या मूळ ज्ञानाला आणि सतनामाला डिस्क्लोज करू नका. कोणाला तुम्ही हा मंत्र दानसुद्धा करू नका, नाहीतर ते काळाच्या दूतांच्या हाती लागेल तो 2 अक्षरी मंत्र सतनाम. आणि हे
अधिकारी तर ते नाहीतच आणि अधिकाराशिवाय हा मंत्र कामच करणार नाही. आणि मग जेव्हा मी येईन किंवा माझा एखादा दास त्या कलियुगात प्राईम टाईमला पाठवीन, हा प्राईम टाईम आहे, मधली पिढी आहे. परमात्म्याने म्हटलं होतं की मूल ज्ञान बाहर जो पढ़ी तो बिचली पीढ़ी हंसनी तरही. मूल ज्ञान तुम तब तक छुपाए जब तक ये द्वादश पंथ ना मिट जाए. तर आता ती वेळ आली पुण्यात्म्यांनो, जी परमात्म्याने निर्धारित केली होती. यालाच पवित्र कबीर सागरमध्ये यालाच ठीक म्हटलंय, ठीक वेळ. परमात्म्याने सूक्ष्म वेदात म्हटलंय की कलयुग बीतते 5500 पाचा, तब ये वचन मेरा होगा साचा. पुण्यात्म्यांनो, ह्या कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण झाली आहेत. पुढे ते चालू आहे. तर आता ती वेळ आली आहे मधल्या पिढीची, जसं ह्या दासाचा जन्म झाला सन 1951 मध्ये, 8 सप्टेंबर 1951. त्यावेळी भारतवर्षामध्ये शिक्षण नावाची गोष्टच नव्हती आणि शिक्षणाकडे कुणाचं विशेष लक्ष असायचंही नाही. आणि 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. 1951 मध्ये दासाचा जन्म झाला. त्यानंतर भारतवर्षामध्ये शिक्षणाचा पूरच आला. वृद्धांनाही शिकवलं. ही परमात्म्याची कृपा होती. आणि आता ह्या आधीचा जो काळ होता तो प्रथम चरण होता कलियुगाचा. आणि आता ही मधली पिढी चालली आहे, कारण प्रथम चरणामध्ये परमात्मा स्वतः आले आणि त्यावेळी हे ज्ञान दिलं होतं की कलियुग प्रथम चरण कलियुग निर्वाणा, तब मगर मांडू मैदाना. मगरमधून सशरीर जाईन. आणि आता ही मधली पिढी, शेवटची पिढी, जेव्हा या कलियुगाचा अंत होईल, शेवट होण्याची वेळ येईल, त्यावेळी सर्व प्राणी नास्तिक होऊन जातील. कोणी भगवानाला मानणारा लाखांमध्ये एखादा असेल. आणि सगळे व्यसनी होतील, दारू मांस तंबाखू खातील, सर्व दुराचारी होतील, खूप छोटी छोटी शरीरं होतील, आयुष्य खूप कमी होऊन 20 वर्षांचं होईल. आणि 5 वर्षांचा त्यामध्ये खंड असेल. जसं आज आपण 100 वर्षांचं मानून चालतो, तर 80 आणि 75, 90 पर्यंत कोणी एखादाच पोहोचतो, नाहीतर 70-75 पर्यंत सर्व शरीर सोडून जातात. तर त्यावेळी मॅक्सिमम आयुष्य कलियुगामध्ये मनुष्याचं 20 वर्षांचं असेल. आणि 15 वर्षातच लोक मरतील, तरुण पण होतील, आणि ते सगळे ज्या करायच्यात क्रिया त्या करून घेतील. आणि बीळ खोदूनच राहतील, एवढी लोकसंख्या वाढेल. घरं नाही बनवू शकणार आणि जास्तीत जास्त 1.5 फुटाचं शरीर असेल ह्या मनुष्य प्राण्याचं. आपण मागचं पहा, मागचा इतिहास काढून पहा. आपल्या ह्या आयुष्यात पहा किती फरक पडत चाललाय. ॲव्हरेज उंची किती कमी व्हायला लागली आहे माणसाची. तर त्यावेळी अशी स्थिती येईल. कच्चं मांस खायला लागतील इतके दुराचारी लोक होतील. काही इज्जत आणि बेइज्जत याचा काही हिशोबच राहणार नाही. कुठलाही व्यवहार योग्य राहणार नाही कुठल्याही व्यक्तीचा. तर अशावेळी तर भक्तीचं नावही कुणी घेणार नाही. तर आता ही मधली पिढी आहे ती क्रीम आहे. हा वेळ आहे कलियुगाचा श्रेष्ठ. आणि आता पुण्यात्म्यांनो, अजून सर्वांच्या हृदयात देवाची आवड आहे. ही दुसरी गोष्ट आहे की आत्ता ते जिथं साधना करतायत त्यापासून काही लाभ तर मिळत नाहीये. तरीही त्यांना आणखी कुठंतरी माहिती मिळते की कदाचित तिथं देव आहे, तर तिथे पण धाव घेतात. तर ही वेळ परमात्म्याने यासाठी निवडली होती. आणि पुण्यात्म्यांनो, जसा हा दास आधी भगवान विष्णू श्रीकृष्ण यांचा कट्टर भक्त होता, मग याला समांतर हनुमानजींची आठवण आली की त्यांचा कट्टर पुजारी, आणि मग आपले घरगुती बाबा श्यामजी आठवले की त्यांचाही कट्टर पुजारी. शंकर भगवानांची चर्चा झाली की ते पण तितकेच प्रिय. ह्या ज्या साधना आपण करत होतो आणि आपल्याला आपले संस्कार प्रारब्धवश लाभ होत होते, तर आपण असा विचार करायचो की या देवांमुळे आपला थाट होतोय. आता यांचा इतिहास पहा, त्यांचं चरित्र पहा. ते स्वतःच म्हणतात की आम्ही ना कोणाचा काही फायदा करू शकतो ना तोटा. तोटा तर ते करूच शकणार नाहीत, कारण देवता चांगला आत्मा आहेत आणि लाभ देण्याची यांच्यामध्ये पॉवर नाही.
तर हे तर न्यूट्रल आहेत. यांना आम्ही सर्व समर्थ मानत होतो. ही चूक आमच्या गुरूंची होती. हे शंकराचार्य आचार्य ह्या सगळ्यांची होती. यांनी ब्रह्मा विष्णू महेश यांना सुप्रीम पॉवर सांगितलं होतं. आणि ह्या काळ भगवानाला नारायण सांगायचे की वरती परमात्मा आहे, परब्रह्म परमात्मा. ह्याला परब्रह्म परमात्मा मानत होते आणि त्याचे अवतार हे राम कृष्ण आणि विष्णूला मानायचे. आणि शेवटी फिरवाफिरवी करून श्रीराम श्रीकृष्ण आणि शंकर भगवानाला सर्वोच्च शक्ती आणि त्यांच्याच पूजेमध्ये दृढ करत होते. तर ही यांची जी पूजा होती आम्ही करत होतो, पण यांनी कधीही लिहिलेलं नव्हतं की आमची पूजा करा. हनुमानजींनी कुठं लिहून ठेवलं की माझी पूजा करा? आम्ही उगाचच त्याच्या मागे लागलो. तो तर भक्त होता आणि ते स्वतःच भक्ती करत होते. आता कोणी भक्त आहे बुद्धिमान शिष्ट आणि त्याचीच कोणी डोकं टेकवून पूजा करत असेल तर तो म्हणेल नको बाबा. बुद्धिमान तर म्हणेल की नको बाबा, गुरुजींकडून दीक्षा घे, माझी तेवढी पात्रता नाहीये, मीही भक्ती करतोय आणि तू पण कर, त्यांच्याकडूनच उपदेश घे. तर असंच हनुमानजींचं जे वागणं होतं ते असंच होतं. आणि आमचं तर काय, तो एक भाव बनलेला आहे. ह्या काळ प्रेरणेने जसं एखादा हिरो असतो, तो आपल्या रोजीरोटीसाठी उड्या मारतोय, नाटकीपणा करतोय आणि आपण तर म्हणतोय की वा भाई, हा तर माझा आवडता हिरो आहे. ठेंगा तुझा आवडता हिरो, काय देणार आहे तो तुम्हाला? तसं लोक हे हनुमानाच्या मागे लागलेत. पैलवान होता, डोंगर उचलून आणला, राक्षस मारले, लंका जाळली, आम्ही त्याने प्रभावित झालो. आता सांगण्याचा उद्देश ह्या दासाचा असा नाहीये की हे कोणी वाईट व्यक्ती होते किंवा वाईट भक्त होते. ते नेक आत्मा होते, पण पूज्य नव्हते, आदरणीय आहेत. आता जो प्रसंग चालू आहे त्यावर येऊया की परमात्मा हे तत्वज्ञान देण्यासाठी स्वतः ह्या धर्तीवर येतात आणि आपल्या चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना तत्वज्ञानाशी परिचित करतात. तर इथे आता हा जो कलियुगाचा काळ आलेला आहे तो पीक टाईम आहे, प्राईम टाईम आहे किंवा मधली पिढी आहे. आणि परमात्म्याने म्हटलं होतं, धर्मदास मेरी लाख दुआई, ये सार शब्द की तबार ना जाई. सार शब्द एकतर मूळ ज्ञान आहे. हे मूळ ज्ञान दास जे तुम्हाला सांगतोय ते तत्वज्ञान आहे. दिलेलं तर कबीर भगवानानेच आहे. दास तर जसा एक टेप रेकॉर्डर आणि त्याने पाठवलेला दास आहे, कुत्रा आहे. तुम्ही त्याची मुलं आहात, तुम्ही धनी आहात. तुम्हा मालकांची हानी होतीये, चोर मागे लागलेत, कारण की तुम्ही सद्भक्ती न करता नकलियांमध्ये फसलेले आहात. म्हणून तुम्हाला भुंकून भुंकून जागं करतोय की संभाळा, जागे व्हा, तुमची चोरी होतीये, तुमचं अनमोल धन नष्ट होतंय. आता जे पुण्यात्मा असतात ते कुत्र्याचा आवाज ऐकून, धनी जे असतात ते तसे जागेच होतात. निर्धन पडूनच राहील, तो विचार करतो की एक थाळीच तर पडलीये, नेली तर काय बिघडते, झोपतो थाटात. आणि जे धनी असतात ते असे भडकतात. म्हणजे जे पुण्यकर्मी प्राणी आहेत, जे नकलींमध्ये फसले आहेत, ते अवश्य जागे होतील ह्या दासाचा आवाज ऐकून, कारण तो सत्यावर आधारित आहे. ते केवळ निराधार कथा ऐकवत आहेत, ते दुसरे नकली पंथ आणि संत. तर पुण्यात्म्यांनो, आता ती वेळ आली आहे. परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं की एक काळ येईल धर्मदास, पूर्ण विश्वामध्ये माझंच ज्ञान राहील आणि सर्व माझी बालकं मला ओळखतील आणि मला शरण येतील. सतनामाचं नाव घेऊन सतलोकात जातील. तो 2 अक्षरी मंत्र आहे, सतनाम. ह्या सतनामाला देणारा ह्या विश्वात कोणी अधिकारी नाहीये पुण्यात्म्यांनो, ह्या दासाव्यतिरिक्त. हा अभिमान समजू नका, हे तत्वज्ञान समजा, म्हणजे खरं ज्ञान समजा. तर त्या परमात्म्याने येऊन दासाला स्पेशल सांगितलं की बेटा कर सुरू. सन 1997 ह्या दासाला परमात्मा येऊन भेटले आणि म्हणाले की आता ती वेळ आली आहे, आता उघडून टाक ह्या पेटाऱ्याला, ह्या भांडाराला, आणि तुझ्या सोबत राहीन, चिंता करू नकोस. तर त्याचाच परिणाम आहे, त्यांचाच आशीर्वाद आहे, माझ्या पूज्य गुरुदेवजींची इच्छा आहे. हा दास परमात्म्याचा संदेश त्याच्या बालकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाला. त्रास खूप झाला. क्रोधाकांड त्याचाच परिणाम होता, कारण सगळी परमात्म्याचीच बालकं आहेत जी आमचा विरोध करत आहेत. ती पण त्याचीच बालकं आहेत, पण ती काळामध्ये फसलेली आहेत. काळाने त्यांना आपलं हत्यार बनवलं, ह्या नकली आचार्यांना, गुरूंना. पण या समर्थांपुढे या नकलियांचं काहीच चालणार नाही. ते आपलं कर्म बिघडवत आहेत. कर्म नासून घेतलं या लोकांनी.
आणि ह्या पापाचे भागीदार बनले. जे हे ज्ञान अजून 2 वर्ष आधी जनतेपर्यंत पोचवायचं होतं, त्याला 2 वर्षांचा अडसर यांनी निर्माण केला. आणि इतकं दूर केलं समाजाला माझ्यापासून, ह्या दासासंबंधी अफवा पसरवून, माध्यमांचा पण उपयोग करून घेऊन. आणि काळाचा उद्देश हाच होता की लोक याचा एवढा द्वेष करतील, नावाचाही द्वेष वाटेल जर कोणी तिथे पोहोचलाच तर. काळाचं गुपित उघड होईल, अज्ञानाचं. परंतु समर्थांचा आदेश आणि समर्थांनी बनवलेलं हे विधान, ह्याच्यामध्ये जो अवरोध निर्माण करतो तो महामूर्ख आणि अंध गाढवासारखा असेल. जसे आगगाडीच्या मार्गावर आंधळं गाढव उभं राहून अवरोध निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याचा किती समजूतदारपणा आहे, कारण त्याला डोळे नाहीयेत आणि त्याच्याकडे बुद्धी नाही. जशी ट्रेन येतीये, एक आंधळं गाढव उभं होतं रेल्वेच्या रुळांवर आणि गाडी येत होती. त्याने पाहिलं, ज्या दिशेकडून काहीतरी डिस्टर्बन्स वाटला, खडखड असा आवाज आला, त्याने त्याच बाजूला आपले पाठीमागचे पाय केले. आता येऊ दे, मला कोण डिस्टर्ब करतंय. दोन्ही पाय वर केले. जेव्हा ती ट्रेन जवळ आली, तिने दोन्ही ठोकरले. ते ठार झालं, त्याचे तुकडे तुकडे झाले. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? चंदा राजू गोरे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट इंदेवाडी, जिल्हा जालना. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 21 जानेवारी 2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आपल्या हिंदू धर्माचे प्रचलित देवी देवता त्यांची भक्ती करत होतो. आमच्या घरात सर्व भक्तीचं वातावरण होतं, त्यामुळे मी लहानपणापासूनच भक्ती साधना करत होते. काय भक्ती साधना करत होतात ताई? मी देवी देवताची, आपल्या देवीची पूजा करत होते, लक्ष्मी देवीचे व्रत करत होते, गणपतीच्या वाऱ्या सतत करत होते. राजूचे गणपतीचं पायी जाणं, जालन्यामध्ये एक गणपती त्याची पण पायी वाऱ्या करणं. राजूचं गणपती 35 किलोमीटर मी इथून पायी तिथपर्यंत जात होते. आणि जालन्यामध्ये एक पावन गणपती म्हणून आहे, त्याचे पण 5 किलोमीटर अंतरावर मी सकाळी 4 वाजता उठून त्यांच्या याला पूजेला जात होते. असे माझ्या भक्तीची वाटचाल आहे. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही गणपतीची आराधना करत होतात आणि तुम्ही पूर्वीपासूनच, लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात, मग तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी? कारण मी ह्या देवी देवतेची भक्ती करून खूप निराश झालेले होते, खूप दुःखी झालेले होते. माझं शरीर असं इतकं खराब झालं होतं की ते जगण्याच्या लायक नव्हतं राहिलं. आणि मी पण इतकी कंटाळून गेले ह्या शरीराला की सांगता येणार नाही सर मला. म्हणजे मी माझा 2007पासून मला असा एक आजार लागला. माझे गर्भपिशवी खराब झाली, माझ्या पोटात सूज आली, माझ्या अंगावरला पांढरा पदर जातो. डॉक्टरकडे मी गेले तर त्यांना सांगितलं मला असा त्रास आहे. त्यांनी माझ्या चेकअप तपासण्या वगैरे केल्या. त्यांनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर असा भयानक रोग लागण होण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही याचा लवकरात लवकर इलाज करा. त्यांनी मला सोनोग्राफी काढल्या माझ्या. मग मला म्हणे तुम्ही ऑपरेशनची तयारी करा आणि 25,000 रुपये भरा, मेडिकल खर्च वेगळा लागेल. म्हटलं ठीक आहे सर, बघते म्हटलं. मी घरी पोहोचले आणि मी कारण दवाखाने करू इतकी कंटाळले होते, माझ्याकडं काहीही पैसा उरला नव्हता शिल्लक. कारण मी माझं सोनं विकलं, शेती विकून माझ्याकडे जो पैसा होता मी तेही दवाखान्यात लावला. काही घरकाम करत होते मी 4-5 हजार रुपये महिन्याने, तर 8-10 हजार रुपये माझ्या दवाखान्यात लागत होते दर महिन्याचे. माझे घरचे पण मला सगळे कंटाळे होते, म्हणे काय तुझं नेहमीच झालं म्हणे. मी पण असं हताश झाले. ते पण करणार काय, शरीराला नीट करण्यासाठी प्रयत्न माझे चालू होते रात्रंदिवस. मी कुठं देवाला जायची, कुठं देवीचे व्रत करत होते. डॉक्टरने मला मना केलेलं होतं की तुम्ही व्रत करू नका, तुम्हाला अशक्तपणा खूप आहे. पण मी काही माघारी घेत नव्हते, कारण मला माहीत होतं की भगवंत सुख देणार आहे. त्यामुळं मी प्रत्येक देवा धर्माला जातच होते. अशामध्ये मी एक जाफराबादला एक महाराज आहे, मी त्यांच्याकडे पण गेले. मला त्यांनी पितृदोष सांगितला, परत ते नारायण नगबाळी सांगितला, सर्पदोष सांगितला. मी म्हणलं ठीक आहे. त्यांनी मला खर्च सांगितला 7-8 हजार रुपये तुम्हाला खर्च लागेल. म्हणलं ठीक आहे महाराज करून घ्या, पण मी नीट झाले पाहिजे, मला काम करता आलं पाहिजे आणि मी स्वस्थ झाले पाहिजे. ते म्हणे ठीक आहे तुम्ही येऊन जा म्हणे. मग मला त्यांनी वाऱ्या सांगितल्या, 5 वाऱ्या करायच्या. मी 2 वाऱ्या केल्या, 3ऱ्या वारीला गेले, माझा ॲक्सिडेंट झाला. मी गाडीहून पडले, माझ्या डोक्याला खूप मार लागला. महाराजांनी फोन केला, पूजा चालू झालेली आहे, तुम्ही येऊन जा. मी मला महाराज मला खूप त्रास होऊ राहिला, मी ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये, मी येऊ शकत नाही.
ते म्हणे तुम्ही काय करा, पूजा आमची चालू झालेली आहे, तुम्ही थोड्या वेळानं पण येऊ शकता. म्हटलं ठीक आहे. आम्ही दवाखान्यामध्ये, माझा उपवास होता शनिवारचा, कारण ते म्हणे निराकार पूजा करायची. म्हणलं ठीक आहे. तर मग मी दवाखान्यात गेले, इंजेक्शन गोळ्या घेतल्या आणि ते डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला आता 1-2 पोळी खावाच लागेल, थोडंफार काहीतरी खावं लागेल आणि गोळी घ्यावं लागेल. मी म्हटलं नाही सर, मला दवाखान्यात म्हणजे पूजेला जायचं आहे, तर मी जेवण नाही करू शकत. ते म्हणे हे चालणार नाही, तुम्हाला जेवण करूनच गोळी घ्यावं लागेल, तर तुम्हाला चक्कर येऊ शकते, तुमच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झालेला आहे, तर तुम्हाला गोळ्या घ्यावं लागेल, त्यासाठी तुम्हाला जेवण करावं लागेल. म्हटलं ठीक आहे. मग बाहेर मेसवर पोहोचले, जेवण केलं, गोळ्या घेऊन मग तिथं पोहोचलो महाराजांकडं. तिथं माझी पूजा झाली, डोक्याला माझ्या पट्टी, मला मार लागलेला, मी परेशान झालेले, म्हणजे एकदम अशी परेशान. देवदेवतेत खूप म्हणजे इतक्या धार्मिक स्थळावर पोहोचले तर मला माहिती, मी इतकी जीवनामध्ये निराश झालेले होते. दवाखान्याचा खर्च, देवदेवतेकडं फिरणं, अशा कालावधीमध्ये मी एक ठिकाणी मानभाव पंथात पोहोचले. माझे काकू तिथं जुडलेली आहे, तर मी त्यांच्यासोबत तिथं पोहोचले. मला तिथं थोडंसं समाधान वाटलं. कृष्णपूजन, मला कृष्ण तर खूपच आवडत होते, कृष्ण भगवान, कारण ते दिसायला खूप सुंदर आणि सगळ्यात वरचे भगवान दिसत होते. मला असं वाटत होतं की कृष्णासारखे देव नाही आहे. मग मी मानबापंथात पोहोचले. तिथं काही दिवस राहिले, मी 15 दिवस मी निराश झालेले होते. तिथं पोहोचल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुरुदीक्षा घ्यावं लागेल. मला हे आवडलं नाही. मी इथं राहीन, पण गुरुदीक्षा बिलकुल घेणार नाही, कारण मला हे तुमचे हे जे काळे कपडे घालणं हे मला अजिबात आवडत नाही. पूजा वगैरे करेन, पण मी काळे कपडे घालणार नाही. ते म्हणे हे चालणार नाही, तुम्हाला इथं राहता येणार नाही. म्हटलं ठीक आहे, मी चालले. मी तिथून निराश होऊन घरी परत आले. घरी परत आल्याच्या नंतर माझी ही वाटचाल चालूच होती, देवाला जा, धर्माला जाय, इतर म्हणजे धार्मिक स्थळावर मी पोहोचतच राहिले. पायी जाय, असं कर, तसं कर, निराकार व्रत कर, देवीला जाय, भरपूर अशी भटकली मी. आणि अखेरीस मग मी दवाखान्यात वळले. डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं. मी ऑपरेशन माझा रद्द झालं, कारण त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की तुम्ही 6 महिने खाली बसू शकत नाही 2 पायावर, तुम्हाला खुर्चीवर बसावं लागन, उभ्याने स्वयंपाक करावं लागन. मी तशा तर सुविधा माझ्या घरी उपलब्ध नाही आहे, कारण मी खूप गरीब परिस्थितीमध्ये जगत होते आणि माझ्याकडे पैसाही कुठलाही शिल्लक उरलेला नव्हता. माझे घरचे मला कंटाळलेले होते, मी स्वतःला कंटाळलेले होते. जेवण तर मला करायला आवडतच नव्हतं. मी सकाळी 1 पुडा बिस्किटचा खायचे, 1 ग्लास चहा घ्यायचे, दुपारी केलं तर जेवण केलं तर झोपून राहायचं मस्तपैकी. काम करायला मला कामच होत नव्हतं. कोणतं घरचं काम करायला लागलं मला चक्कर येऊ लागली, बसले की मला चक्कर येऊ लागली, पोटात त्रास व्हायचा, जखमा इतक्या वाढ्या त्या पोटात की मला झोपलं तरच आराम पडत होता. उठल्यावर मला इतका त्रास होत होता, मला असं वाटायचं मी सतत झोपून राहावं आणि कधी कधी झोपेतच मरून जावं. मला अशा परिस्थितीत आली होती. मला जगणं म्हणजे बिलकुल आवडत नव्हतं, मला कोणाला बोलायला आवडत नव्हतं, मला कुठं जायला आवडत नाही. सगळ्या परिस्थिती हातात झाली. मी देवधर्माचे तांत्रिक लोकांकडे जाऊन अशा लोकांकडे भरपूर भटकले. मी निराश होऊन पैसा संपल्याच्या नंतर मी इतकी निराश झाले, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मी औषध घेतलं, जे शेतीमध्ये वापरते ना पिकावर, मी ते औषध घेतलं. स्वतः गेले दुकानावर, दुकानदार मला द्यायला नाही, त्याच्यावर मी ओरडून ते औषध घेतलं. घरी आले, ते औषध पिऊन घेतलं. माझ्या घरच्यांनी कळलं, त्यांनी मला दवाखान्यात नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टर म्हणे याला मरायची काय गरज होती, मी अशी बी मरू शकत, कारण माझं वजन फक्त 39 किलो राहिलं होतं. मी इतकी अशक्त झालते. एक डॉक्टरने सांगितलं गेली, एक डॉक्टर म्हणे आहे जीव. त्यांनी माझं असं छातीमध्ये दाबलं जोरजोरात. मला त्यांचा आवाज येत होता, पण त्यांना माझा काही कळलं नव्हतं. म्हणजे एक डॉक्टर म्हणे गेली आणि एक म्हणे आहे. निराश होऊन आत्महत्या केली होती मी. आणि मग तिथून पुढं घरी आले. मी घरी आल्याच्या नंतर मला काहीही सुचत नव्हतं. मी परेशान होऊन गेले, निराश झाले. मग काय करावं काय नाही करावं मला काही कळत नव्हतं. आणि मग मी म्हणजे मला कळलं की एवढ्या देवीदेवाचे आपण भक्ती करतो, इतके व्रत केले, पायी वाऱ्या केल्या, तांत्रिकाला दाखवली, इतक्या पूजा पण केल्या, आपल्याला काहीच फरक पडत नाही आहे. मग भक्ती करण्याचा अर्थ काय? ह्या देवीदेवतेची एवढी जरी भक्ती करून जर दुःखच मिळतं तर भक्तीचा फायदा काय? मग अशात मला खूप त्रास होऊ लागला. मग नंतर मला काही 15-16मध्ये मला परत एक रोग लागला, टायफॉइड आणि कावीळचा. मग मी म्हटलं आता काय करावं, परेशान झाले. म्हटलं हे देवा, मला का असं एवढं परेशान करतो? मी श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभं राहिले. म्हटलं हे भगवंता, तू जर खरं भगवंत आहे तर मला वाचव ह्या संकटातून, आणि तुझ्या जण वाचवत नसलं होतं मला माझं जीवन संपून टाक. मग मी काय करू, मला असं काहीच कळलं नाही. म्हणलं हे देवदेवतेची भक्ती करण्याचा फायदा काय आहे? ताई, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच अन्य देवीदेवतांची भक्ती करत होतात, त्यासाठी तुम्ही तांत्रिकाकडे गेले, मांत्रिकाकडे गेले. जे काही तांत्रिक किंवा मांत्रिक जी तुम्हाला साधनं सांगत होतात ती पूर्णपणे तुम्ही श्रद्धेने केली, परंतु तुम्हाला जो काही लाभ प्राप्त होणार होता तो लाभ प्राप्त झाला नाही. आणि तुमची अशी परिस्थिती आली की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वराच्या दयाने तुम्ही ज्या प्रयत्न केला होता त्यातून वाचल्या. मला असं विचारायचं आहे की तुम्ही हे सगळं होत असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा स्वीकारला?
मला एक ताई भेटल्या होत्या. मग त्यांनी संत रामपालजी महाराजाच्या विषयी मला थोडीशी माहिती दिली आणि मग त्यांनी मला एक पुस्तक दिलं. त्यांनी सांगितलं, तू खूप आजारी राहते, तू हे पुस्तक घे आणि ज्ञान समजून घे, कदाचित तू ठीक होऊ शकते या उपदेशाने. म्हणजे हे ज्ञान समजल्याच्या नंतर तू उपदेश घे, तू ठीक होऊ शकते. मी असं कुठं होतं का? ज्ञान पुस्तकातून ज्ञान वाचलं आणि माणूस ठीक झाला. मी इतक्या देवी देवतेची भक्ती करून मी जर ठीक झाले नाही तर ह्या पुस्तक वाचल्याने मी कशी ठीक होणार? पण तरी पण म्हणलं एक प्रयत्न करून बघू, कारण मी जीवनाला तर निराश झालेलेच होते, मी जीवन संपण्याच्याच तयारीत होते. मग चला म्हणलं आपण एक प्रयत्न परत करून बघू की संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घेऊन बघू. मग अशात मी संत रामपालजी महाराजांकडून ज्ञानगंगा वाचली आणि संत रामपालजी महाराजांकडून उपदेश प्राप्त केला. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला, ज्ञानगंगेच्या माध्यमातून तुम्ही संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला, तर जेव्हा तुम्ही उपदेश घेतला त्या उपदेशानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काही बदल आढळला का? ज्या दिवशी मी संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घेतला ना, त्या दिवशी माझ्या जीवनात एक वेगळा अनुभव आला. मला तर पहिलं तर एक आनंद वाटला की खरं कुठंतरी भगवंत आहे. आणि उपदेश घेतल्याच्या नंतर लगेच माझ्या प्रकृतीमध्ये सुधार व्हायला लागला आणि मी ठीक होऊ लागले. मला इतका आनंद झाला, मी इतके म्हणजे श्रद्धेने संत रामपालजी महाराजांनी जे मला गुरु उपदेश दिला, त्या उपदेशाचा म्हणजे मंत्र दिला, मी इतका श्रद्धेने करू लागला की मी काही काळाच्या नंतर लगेच 5-6 महिन्यातच ठीक झाले. आणि आज मला ऑपरेशनची नौबत आली, ती माझं जीवन संपण्याच्या तयारीत होते, तर मी आज पूर्णपणे स्वस्थ झाले. मला एक कावेळ आणि टायफॉइडचा रोग होता. 2016च्या नंतर मला परत एक बिमारी झाली, म्हणजे कावेळ टायफॉइड मला सतत होऊ लागला. मी म्हणलं आता काय करावं. मग हे उपदेश घेतल्याच्या नंतर ते पण कुठं नाहीच झालं, मला ते लक्षातच नाही आलं कधी मी ठीक झाले, मला कळलंच नाही. असं ह्या मंत्राचा पावर आहे. संत रामपालजी महाराजांकडून जे उपदेश घेतलं मी, त्याच्याने एकदम तात्काळ ठीक झाले. तुम्हाला काय सांगू मी, संत रामपालजी महाराजाचं वर्णन म्हणजे त्यांच्या मंत्रात एवढा पावर आहे की मृत्यूशय्यावर पोहोचलेला व्यक्तीसुद्धा जिवंत होऊ शकते. आणि ती परिस्थिती माझ्यासोबत घडलेली आहे. कारण मी आज जे जिवंत आहे, जे माझे श्वास चालू आहे, माझं शरीर जे आहे, हे आज केवळ संत रामपालजी महाराजांमुळे. मी म्हणजे मेल्यासारखीच होते, पण आज मी जे उभा आहे समोर, हे केवळ संत रामपालजी महाराजाच्या मंत्राद्वारे, शक्तीद्वारे, त्यांच्या कृपामुळेच मी आज जिवंत आहे. नंतर मी कुठं जिवंत राहू शकत नव्हते. मला आज खूप म्हणजे अशी परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमुळे मी एवढं काय म्हणजे कसं सांगा, हे आनंद मला सांगता शब्दात वर्णन करता येणार नाही. ताई, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी आपण गुरुदीक्षा घेतली, नाममंत्र घेतले, त्या नाममंत्राच्या साधनेतनं आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आणि जे आपण निराश झाल्या होत्या आणि एक वेळ अशी आली होती की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा तुम्ही नामदीक्षा घेतली त्यानंतर तुम्हाला जी प्रकृतीमध्ये जी त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला आणि आज तुम्ही एक सुदृढ आयुष्य असं जगत आहात. तर या अनुषंगाने तुम्ही इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? मी तर हीच संदेश काय देऊ शकते, मी पण प्रार्थना करते की लवकरात लवकर वेळ न घालवता तुम्ही संत रामपालजी महाराजाच्या शरणामध्ये या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. कारण असं मंत्र आणि अशी भक्ती पृथ्वी तलावर संत रामपालजी महाराजाशिवाय कोणी देऊ शकत नाही. कारण मी खूप भटकले, खूप फिरले, खूप त्रास सहन केला, पण आतापर्यंत मला कुठंच सुख मिळालं नाही. आणि जे सुख मला संत रामपालजी महाराजाच्या शरणात आले, मी 25-30 वर्ष इतकी परेशान होते आणि आज 3 वर्षांनी मी इतकी सुखी झाले की विचारू नका. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? टीव्हीवर विभिन्न चॅनल चालू आहेत, त्याच्यावर एक पट्टी चालते, त्याच्यामध्ये आश्रमचे नंबर असतात, तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून दीक्षा प्राप्त करू शकता. संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल आणि त्या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती खर्च येतो? 1 रुपयाही खर्च येणार नाही, निःशुल्क नामदान भेटणार आणि मोक्षाचा मार्ग भेटणार. धन्यवाद. सच आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.